बघणार आहे ऐतिहासिक शहर आग्रा. आग्रा हे सर्वाधिक जास्त केंद्र राहिलं राजकारणाचं मुघलांचं. या ठिकाणी अकबर राजाने याला राजधानी बनवली. ते औरंगजेबापर्यंत आग्रा ही भारताची राजधानी राहील आणि मुघल साम्राज्याचं जे आहे मेन ठिकाण राहिलं. त्याच्या आधी सगळ्या ज्या काही गोष्टी घडल्या आपल्या भारतामध्ये त्या दिल्लीच्या तख्तावरून घडल्या. शेवटी मुघलांना सुद्धा इथलं तख्त हलवून दिल्लीला न्यावं लागलं. या ठिकाणी आहे मेन. आज आता आपण बघणार आहे लाल किल्ला. लाल किल्ल्याला पहिला बादल किल्ला असं म्हणलं जायचं, खंडहर रूपात होतं. या ठिकाणावरनं सगळ्या भागावरती लवकरात लवकर पोचलं जातं. याच्यासाठी हा किल्ल्याची निवड केली आणि अकबराचे वडील जे हुमायूं होते ते या ठिकाणी किल्ल्याची डागडुजी करून या ठिकाणी आपलं राज्य स्थापन केलं. सगळ्यात महत्वाचं काय आहे, आज तुम्ही जे बघणार आहे लाल किल्ला, याच ठिकाणी आहे का नाही औरंगजेबानं आपल्या स्वराज्य संस्थापक शिवाजी महाराजांना नजरकैदेमध्ये 3 महिने ठेवण्यात आले. या ठिकाणी आहे का नाही त्यांना सगळ्या गोष्टी आजही आहेत तशा आहेत त्याच बघायच्या आहेत. त्या काळातलं मुघल बऱ्याच गोष्टी ज्या आहेत आजही 75% किल्ला जो आहे तो मिलिटरीच्या ताब्यात, त्यावेळी सैन्याच्या ताब्यात होतो. आजही आपल्याला ज्या मुघलकालीन ज्या राजांनी आहे की नाही ज्या गोष्टी बनवलेल्या आहेत त्या गोष्टी आपल्याला बघायच्या. पहिल्यांदा तुम्हाला ज्या गेट मधून तुम्ही एंट्री करता बाजूला पोर्ट आहे तुम्ही बघितला असेल, त्याला लाहोरी गेट म्हटलं जातं. अमरसिंग दरवाजा, त्या ठिकाणी तिकीट मिळतं, 50 रुपये तिकीट आहे. ते तिकीट घेऊन आत जायचं आहे आणि सर्व गोष्टी बघून घ्यायच्या आहेत. त्या संपूर्ण भारतामध्ये अनेक राजे राजवाडे सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत, पण आपल्या स्वराज्याचा स्वराज संस्थापक शिवाजी महाराज हे जे आहेत हे यांना कुठंच राजवाडा नाही. हे किल्ल्यामध्ये राहिलेले भारतातील एकमेव राजे आहेत आणि जे काही आहे त्या किल्ल्यावरून आपला राज्य कारभार चालवलेला आहे. प्रत्येक औरंगजेबाच्या दरबारात येणाऱ्या राजाला राजवाडा होता. तुम्ही कोणी सांगू शकता गॅरंटीनं की बाबा शिवाजी महाराजांचा राजवाडा या ठिकाणी आहे? कोणी सांगू शकता? जगामध्ये एकमेव राजा झालेला आहे ज्याचा कुठेही राजवाडा नाही. हे आपल्या आणि एवढं नीती नियमानं जे अहिल्याबाई होळकर घ्या इंदोरला राजवाडा आहे. आजचे जे शिंदे महाराज घ्या त्यांचा ग्वाल्हेरला राजवाडा आहे. बडोदा घराणा घ्या गायकवाड तुम्हाला बडोद्याला. प्रत्येक राजाचे राजवाडे. शिवाजी महाराजांचा आजपर्यंत राजवाडा नाही. ज्यावेळी ते या ठिकाणी आले त्यांचं काहीच असं अस्तित्व नाही या म्हणताना आहे का नाही औरंगजेबानं त्यांना जे आहे सरदारांच्या रांगेमध्ये उभं केलं. राजे एक सरदाराचा मुलगा या ठिकाणी ज्या राजा मिर्झा राजेने आहे का नाही ज्यावेळी पुरंदरचा तह केला त्या तहामध्ये त्यांना इथं कप्तानं घेऊन आले आणि त्या कप्तामध्ये आहे का नाही शिवाजी महाराज बळी पडले नाही. अतिशय कमी सैन्य असताना अतिशय कमी पैसे असताना आपलं स्वतःच राज्य निर्माण केलं आणि पुढं प्रत्येक माणसाला हेवा वाटावा आणि अशा आपलं चारित्र्यानं आहे का नाही राज्य टिकवून ठेवलं. आजही आहे का नाही ज्यावेळी लाल किल्ल्याच्या बाहेर जाताना शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी आग्र्याहून सुटका झाली म्हणताना या ठिकाणी आपल्या राज्यात राजांचं अश्वारूढ पुतळा या ठिकाणी उभारण्यात आले. आणि काय आहे की बाबा तुम्ही सगळेजण एकत्र राहा, तुम्हाला बघण्यासाठी आलेला आहे. माझी एक इच्छा प्रामाणिक असते काय की बाबा तुम्ही एवढ्या लांब आलेल्या सगळ्या गोष्टी बघून घ्या. मी त्यावेळी सूर्य जो आहे सगळ्याला प्रकाश देतो आणि ज्यावेळी पहाट होते जंगलातला प्रत्येक प्राणी आहे का नाही जागा होऊन बाहेर निघते. हरिण जी असते ती आज आपल्याला गवत मिळावं आणि आपल्याला शिकार करणारा जो वाघ आहे त्याच्यापेक्षा आपण फास्ट पळावं आणि आज अजून एक दिवस आपल्याला जगावं मिळावं म्हणून रोज जगत असते. सिंह जे आहे सकाळी उठत असतो ते जे आहे आपल्याला हरणाची शिकार मिळावी आणि आज आपलं पोट भरावं म्हणून ते फिरत असत. पण ज्यावेळी हरणाची चाल त्या वाघापेक्षा कमी होते
त्यावेळी वाघ जिंकतो, वाघाला शिकार मिळते. आणि ज्यावेळी हरणाची चाल वाघापेक्षा जास्त होते, हरिण वाचतं, तिला एक दिवस जगायला जास्त मिळतं. एवढंच आहे आपल्या जीवनाचं मर्म.